त्याच्यात परत दोन भूमिका होतात. स्मरण आता ती त्याची अखंडतेची भूमिका पहा. आता स्मरण असू दे किंवा विस्मरण पण असू दे, पती पत्नीचं नातं दृष्टांत आपला संसार, पत्नीचं पतीला आणि पतीचं पत्नीला विस्मरण आहे का स्मरण आहे? हे सांगायला काही पोती बघायची गरज नाही ना आपल्याला. आठवण्याच्या पलीकडची भूमिका घेऊन जायचं बरं. आपल्याला तिकडे चाललं भावाभावाच्या पण पुढे जायचं आहे. स्मरण विस्मरणाच्या पलीकडची भूमिका अखंडते ज्याला म्हणतो. त्याला या अखंड म्हणजे सतत बडबडलं म्हणजे अखंड नाही होत. त्याला अखंडतेचं दृष्टांत म्हणून सांगितलं. पती पत्नीचं जे नातं आहे ते त्याचं विस्मरण आहे का स्मरण आहे? स्मरण आहे म्हणतो का जप चाललाय का तेव्हा? काहीच नाही. कुठे स्मरण असतं? कामावर गेलं तर कोण स्मरण करतं? आता समजा आपण 8 तास ड्युटीला गेलो, सकाळी काय घेऊन आपलं जेवण घेऊन, बरोबर. आता कोण स्मरण करतं मला सांगा बरोबर? तुम्ही 2 तास कीर्तनाला उभा राहिला, स्मरण होतं का? काय कारणच नाही ना. पण तेवढ्याच कीर्तनात कुणी तर विचारलं, विसरलात का तुम्ही? ते कसं विसरलं म्हणे? त्याला स्मरणही म्हणता येत नाही आणि त्याला विस्मरण, स्मरण विस्मरणाच्या पलीकडे जी भूमिका गेली, ठाम झाली, त्याचं नाव आहे अखंड. ते स्मरणात बी बसत नाही, विस्मरणात आठव गेले भावा भाव हो झाला स्वयंमेव पांडुरंग. भावा भावच पुरे दृश्य हे तिने अवस्थाचे निद्वारे उपाद्य उपहित कार्य. तर आघवाची मी दृष्टा ऐसा क्रोधाचा माझेवटा अनुभवाचा सुभटा धेंडा तो नाचे. तो नाचायला लागला त्या अनुभवाचा. विस्मरण नाही, स्मरण नाही. कधी कुठल्या नात्याला आपण विसरलोय? कधी विसरलोय? आणि तसं देवाचा मी आपलं आता कर्म करत असताना त्याचा विसर पडेल की नाही? पडेल. आणि तेवढ्यात विचारलं तू कोण आहे? मी आहे. त्याचा विसर पडायचं काय कारण? असं स्मरण पाहिजे. आपल्याला काय वाटतं 24 तास कसं राहील? तुम्ही देहात आहात. आता देहाच्या अनुषंगाने देहाची कर्म चालत राहणार आहे. स्मरण आणि विस्मरण अशी भूमिका अंत करणार, कधीच विसर नाही आणि स्मरण करत बसायची गरज नाही. विसर कधीच नाही, विस्मरण कधीच नाही आणि स्मरण करत बसायची गरज नाही. अशी जी अखंडता आहे ती आपल्या ठिकाणी, त्याला अंतःकरणाची पवित्रता म्हणतात. तो पवित्र देह आहे. पवित्र देह म्हणजे सूक्ष्म देहाचा विषय. ही अंतःकरणात भूमिका होण्यासाठी हे मेळावे, ही प्रवचन, ही कीर्तन किंवा आपली जी नामसाधना आहे, वारी आहे, असा काळ जो अभंग झाला तो देवाला आवडणारा जो भाग आहे, अशी ही भूमिका आपल्या अंतःकरणामध्ये तयार व्हायला पाहिजे. आपण 2-3 सिद्धांताच्या भूमिका पाहिल्या. एक, असलेली वस्तू दिसत नाही आणि दिसलेल्या वस्तूच्या ठिकाणी असलेली वस्तू सिद्ध असते. दिसलेल्यावरून असलेलं सिद्ध आहे. दिसलेलं नसलेलं दोन असू शकत नाही. मात्र दिसलेलं असलेल्यामध्ये कधीच नसतं. दिसणं हा भ्रम आहे, दोष आहे, अविद्येचं कार्य आहे आणि मात्र ते असलेल्याशिवाय नाही. असलेलं तिथंच आहे, त्याच्याच रूपाने ते प्रगट आहे. प्रगट आहे आणि प्रगटण्यामध्ये 2 भूमिका. प्रगटे तव तव न दिसे. का प्रगटे तव तव न दिसे आणि लपे तव तव आभासे. आणि प्रगटे ना लपाला असे न खोमता गो. चांगलं पासून काय, जेव्हा तो प्रगटतो तेव्हा हे दिसत नाही. काय, जग दिसत नाही. त्याच्या प्रगटण्यामध्ये माया दिसत नाही, माया कार्य दिसत नाही. आणि त्याच्या लपण्यामध्ये मायेचा भासन, जगाचा भास. आणि वास्तवात तो प्रगटत बी नाही, लपत बी नाही. प्रगटेना लपाला से न कोमता जो. प्रगटणाने लपला आपल्याकडून नाही, जीवाकडून नाही, भगवंताकडून कसा असेल? तो तर आहे तसाच आहे. सूर्याकडून उगवण आणि मावळ नाही का आमच्याकडून उगवण आणि मावळ नाही? रोज आता सूर्य पाहतो ना, पण सूर्य उगवला आणि सूर्य मावळ, हे आमच्याकडून आहे का सूर्याकडून उगवण आणि मावळ नाही? सूर्य मावळतो का उगवतो का? मावळत बी नाही, नित्य आहे. नित्य आहे. नाही, नित्य आहे पण स्थिर आहे. तो स्थिर आहे. आम्ही फिरतोय, आम्ही ज्याच्या
ज्याच्यावर उभा आहे ते फिरतंय, ते त्याच्या भोवती बी फिरतंय, सूर्याभोवती बी फिरतंय का योगायोगाने आम्ही बी फिरतोय त्याच्याबरोबर आणि आम्ही बी आमच्या भोवती फिरतोय आणि आमच्या फिरण्याचा आरोप सूर्यावर केला. आमच्या फिरण्याचा आरोप कोणावरती केला? सूर्यावरती केला. तसं भगवंताकडून प्रगट नाही, लपणं नाही. लपणं आहे ते जीवाकडून आहे आणि प्रगटणं सुद्धा जीवाकडून आहे. आणि ज्यावेळेस श्री गुरूंची प्रक्रिया होते, ज्यावेळेस दिलं जातं ते तत्व, स्थिती आणून दिली जाते, त्यावेळेस ते प्रगटीकरण लक्षात येतं आणि तेवढ्या क्षणापर तो म्हणतो काहीच कळालं नाही, काहीच कळालं नाही. असाच अवस्थेचा अनुभव आहे ना सगळ्यांचा. सगळ्यांची ज्यावेळेस अवस्था झाली त्यावेळेस काय सांगितलं? उठल्यानंतर तुम्ही काहीच कळालं नाही. मग काहीच न कळणं ही ज्ञानाची अवस्था आहे का अज्ञानाची आहे? काहीच न कळणं, तेवढी ती अवस्था आम्ही. मग आता हे जे आपलं चालू आहे, दिसणं जे चालू आहे, 3 नंबरचा जो सिद्धांत आपण पाहिला, दिसण्याची अडचण नाही जगाची, त्याला सत्य मानण्याची अडचण आहे. लक्षात ठेवा. कशाची अडचण आहे आपल्याला? बस तेवढा मिठवला, दिसू दे, दिसण्याबद्दल काही अडचण नाही, सत्य मानण्याची अडचण आहे. आणि तेवढं काम झालं की झालं काम. दिसू देत, व्यवहार करू देत, काही अडचण नाही, व्यवहार चालतच राहणार आहे. लय परमार्थ वाढला, लय मोठा साधू झाला म्हणजे व्यवहार थांबतील असं नाही. देखे विहित कर्म आपुले, सगळे जरी सांडवले तरी स्वभाव काय निमाले इंद्रियांचे, त्यांची कर्म कशी थांबवाल? डोळा पाहिल्याशिवाय राहील का? कान ऐकल्याशिवाय राहील का? भूक लागल्याशिवाय राहील का? जीभ चव घेतल्याशिवाय राहील का? त्वचेला थंड गरम लागल्याशिवाय राहील का? पाय चालल्याशिवाय राहतील का? हात देवाणघेवाण केल्याशिवाय राहतील का? काहीच थांबणार नाही, कर्म थांबणार नाही. हे चालू दे. हे मजची स्तव झाले परी म्या नाही केले, आईशे जेने जाणीतले तो सुटला का? सुटला. सुटणं बी समजूतच आणि बंध पावणं सुद्धा. बंधुकान बंधीजे हे जाणणे मज माझे, नेन नेने उपजे आपुलेनी. अरे बंध आणि मोक्ष आमची समजूत आहे, त्याचा तुमचा काही संबंध नाही. बंधाचा संबंध ना मोक्षाचा संबंध, जीवाशी संबंध येतो. आत्मस्वरूपाशी काय संबंध आहे? नाही संबंध. हे 2-3 ज्या महाराजांनी एक मुद्दा काढून दिला आणि त्याच्या अनुषंगाने आपण थोडे पुढे गेलो. आपला मुद्दा कुठे चिंतन चालला होता सांगा? ओ महाराज सांगा आता तुम्ही. कुठून घेऊन गेले गाडी आमची बाजूला? मी अविवेकाची काजळी, अविवेकाची काजळी. हा, आता काजळी कशामुळे येते म्हणून सांगितलं? दिव्यामुळे. आणि दिव्याला झाकते, दिव्याला झाकते. आणि दिव्यावर आलेली काजळी काढण्यासाठी काय करतो आपण? तर त्याला एक युक्ती आहे, त्याला फुंकर मारतो किंवा काहीतरी काडी घेतो आणि त्याला हलवतो. बरोबर, दिवा पेटला खालून की काजळी आपोआप तिचे बारीक तुकडे होतात आणि सहज बाजूला होतात. मग माझ्या ठिकाणी जी आता काजळी आलेली आहे, माझ्या ठिकाणी काजळी आलेली आहे. बरं, आले की नाही काजळी? काजळी कळाली तर काम होईल ना. काजळीच कळाली नाही तर मग काय काढावं काय ठेवावं? कोणत्या लक्षणाने ओळखाल काजळी आली माझ्या ठिकाणी? माझ्या दिव्याच्या ठिकाणी. तुमचा दिवा आहे बरं का आतमध्ये? हा, तुमचा दिवा आहे, फक्त उजळायचा आहे त्याला. हा, उजळायचा आहे फक्त, आणि उजळण्याची रीत दिलेली आहे. काजळी माझ्या ठिकाणी आलेली आहे, याचं काय लक्षण आहे? बरोबर. हा, बरोबर. काय अविवेक? हा, बरोबर. अविवेक तर आहेच, पण अविवेकाचं काय लक्षण आहे? बरोबर आहे. तुम्ही काय सांगितलं? बरोबर. मी आणि माझं हे जे माझ्या अंतःकरणात घर करून बसलेलं आहे, त्याचं नाव आहे अविवेकाची काजळी. माझ्या ठिकाणी आहे. पहा आता मी आणि माझं कसं एक काजळीचे थर चाललेले आहे. मी पहिल्यांदा नावाचा आहे की नाही? मी नावाचा आहे की नाही? पहिला थर आहे. हा, नंतर मी देहाचा
देहाचा देहाचा ही दुसरा थर. बरं देहात पुन्हा मी नाकवाला, मी उंचवाला, कजरीचे मी चढायला लागले. मी उंच, पुन्हा मी गुटका, पुन्हा मी असा हडकुळा, पुन्हा मी असा ढेरीवाला, हा बरोबर, पुन्हा मी काळा, पुन्हा मी गोरा, हा पुन्हा मी तरुण, पुन्हा मी म्हातारा. देहात तर कमी काजळे आहेत का? सगळ्या देहाच्याच काजळे पडलेले आहेत. पुन्हा अजून काय सांग, मी गावाचा, नावाचा गावाचा नाव झालं, गाव कुळाचा, हा मी गावाचा, मी कुळाचा, मी जातीचा, मी धर्माचा, हा मी जावयाचा, मी जावय, मी जावयाचा. किती लावायचे तेवढे, मी माळवाला, मी बिन माळवाला, सगळं काजळाच आहे त्या. मी श्रीमंत, मी गरीब, मी दुखी, मी सुखी, मी ज्ञानी, हे मी काजळीच का? क्या बात आहे. मी ज्ञानी ही मी अविवेकाची काजळी. लय ज्ञानेलो सांभाळून घ्या. बाबा सांगायचे लय तुला ज्ञान झालं असेल तर तुम्ही म्हणून घ्या. ती सुरळी ज्याची त्यांनी करावी आणि ज्याची त्यांनी त्याची व्यवस्था लावावी असं शुद्ध शब्दात सांगतो. मला विचारायचा अधिकार नाही, मात्र तेच शब्द तोच भाव तुमच्या बरोबर पोहोचवण्याची व्यवस्था आम्ही करू. त्याला शोभत त्यांचा पण भाव मात्र तुमच्यापर्यंत. लय तुला ज्ञान झालं असेल ती सुद्धा अविवेकाची काजळी आहे. काय करा, ती आधीची परवडली अज्ञानाची, परवडली ही परवडत नाही. ही नवल अहंकाराची आहे. नवल अहंकाराची गोटी विशेषण लगे अज्ञाना पाठी. बोला पुढे हो. ज्ञानाच्या नाना संकटे नासवी. काजळी तोंड काळं करून टाकली. काजळी महाराज म्हणतात काजळी तोंड काळं करून टाकते. कोणाकोणाचं? लोकांचं काय दिलं, काळं लागणं आपलं काय आपलं लागलंय. किती वेळ काजळ्या झाल्या तर मोजल्या नाहीत आपण. मोजता येणार नाही त्या, मोजता येणार नाही त्या. थरावर थर साचलेले असे साचत चाललेले आहेत. म्हणजे संसारातच फक्त अविवेकाची काजळी असं नाही, परमार्थात सुद्धा अविवेकाची काजळी आहे. त्याला वाटते उजेडच आहे माझा. अरे उजेड नाही, तुझी अविवेकाची काजळी आहे. महाराज ही काय आहे? अविवेकाची काजळी आहे. अविवेकाची महाराज महाराज कशाचा महाराज आलाय? पोपट पंचवीस अविवेकाचीच काळजी आहे. मला फक्त अविवेकाची काजळी सांग. शास्त्र शिष्याचे नि विलासे, मठादी मुद्रेचे नि मिशे, घातले हाते फासे निसंगा रे. काय माऊलींची ओवी आहे, आली सहज बाबा पुढे. काय याला अविवेकाची काजळी म्हणते. शिष्य शास्त्राचे नि विलासे, मठ मुद्राचे नि मिसे. कोणी काय करायचं हा त्याच्यातच प्रश्न आहे. समजून जायचंय. ज्याचा त्यांनी फास काढायचा का लावून घ्यायचा. बरोबर बाबा, बरोबर 100%. हे पहा, कोणत्याच गोष्टीच्या कोणत्याच कर्माला विरोध नाही, पण ते कर्म मी केलं म्हटलं की त्यात पक्का अडचण. एवढी फक्त गोष्ट. कर्म काय, बंगल्यावर बंगले, माडीवर माडी, लाखावर लाख, कोट्यावर कोटी, घरावर घर, शहरावर शहर, काय करायचं ते करा, नगरावर नगर, काही अडचण नाही. पण त्यात मी गेला की काम संपलं. आणि मीचा स्वभाव आहे धारण करून त्याला आपलं म्हणणं. अहम काय करतो, धारण करतो आणि मग म्हणतो. झाली दोघांची लवड सवडी सुरू. अहममतेची लवड सवडी, माते न पवती. आता ते त्याच्या इकडे कसं येईल आता मला सांग.
अहमचं जर चालू झालं तर ते कसं येईल? ते येऊ शकत नाही. अविवेकाची काजळी, परमार्थामध्ये सुद्धा अविवेकाच्या काजळ्या आहेत. याचा अर्थ असा कुणी घेऊ नये परमार्थातलं कार्य काय करू नये. कार्य करायचंय पण त्या काजळीपासून दूर राहायचं. कार्य करू नका असं कसं म्हणतात सगळी महाराज मंडळी उद्या घरी बसवायचं का? असं नाही. महाराज समजलाच पाहिजे, गेलाच पाहिजे तो व्यासपीठावर. कोण कोण सांगेल ते बसल्याशिवाय व्यासपीठावर. पण त्याला जेवढं सावध करायचं आहे तेवढं त्याच्या 10 पटीतला सावध असावा लागतो. हे महत्वाचं. महात्म्याने आम्हाला ते आचरण करून दाखवलं. महात्म्याने आम्हाला ते दाखवलं. दुसऱ्याची काजळी काढत काढत आपली काजळी सुद्धा निघून जाते. आचरोनी आचरवावा. आचरोनी आचरवावा. वा, आपण आचरण करावं. काढून आपली काढून सहजच होतं ते काम. वेगळं करावं लागत नाही. सहजच होतं. सहजच आहे. फक्त त्याच्यामध्ये अहम मी घोटाळा नाही केला ना मग काम होतं. पहा तुमचा अहम आता आपला अहम आहे की नाही ते. आता तो कशाला तरी धारण करतोय की नाही? माझ्या मुखातून निघालेल्या शब्दाला धारण करतोय की नाही अहम? सहज. हा, या दिसलेल्या माईकला धारण करतोय की नाही? या दिसलेल्या चित्राला धारण करतोय की नाही? मग कशालाच नाही तर आकाशाला धारण करेल, कशालाच नाही तर सूर्याला धारण करेल, हवेला धारण करेल, कपड्याला धारण करेल, चपलेला धारण करेल. आणि सगळ्याला माझं तरी म्हणाल नाही तर तुझं तरी म्हणेल. जे त्याला अनुकूल आहे त्याला माझं म्हणतो आणि जे प्रतिकूल आहे ते म्हणतो माझं नाही. त्याला विचारलं इथे कोणी घाण केली रे? इथे कोणी घाण केली? मग त्याच्या अहमनं धारण केली ती म्हणे आपल्याला अनुकूल नाही ती. तेवढे माझी नाही. प्रतिकूल गोष्ट ती सांगितली माझी नाही. धारण केली पहिली अहमने आणि सांगितलं माझी नाही. आणि तिथे काहीतरी पडलं होतं सोनेरी, सोनच म्हणा ना. तर ते विचारलं हे कोणाच आहे? बहुतेक म्हणे माझंच असेल. राहू दे मी घेतो म्हणजे. अहमने धारण केलं आणि माझं म्हटलं. अनुकूल आहे त्याला माझं म्हणतोय आणि प्रतिकूल आहे त्याला माझं नाही म्हणतोय. हा अहमचा स्वभाव आहे. आमच्या अहमचा स्वभाव आहे. धारण करणं हा त्याचा स्वभाव आहे. आता त्याला काय धारण करायला लावणं? काय धारण करायला सांगितलंय? धारणाशक्ती आहेच आमच्याकडे, धारण करणारा बी आहे. काय धारण करायला सांगितलंय? मी आत्मा ब्रह्म आहे. मी स्वयंप्रकाश सच्चिदानंद साक्षी आहे. याला धारण कर. याच्यासारखा हो. त्या पदावर जा. अविष्याची या साधने हा एवढा अधिकार नारायण अच्छा ते प्रॉब्लेम तिकडे जातं का? ते इकडेच आहे थोडस, पण ठीक आहे, हरकत नाही. ते समानच आहे. ते त्या पदापर्यंत जा आणि त्या पदाला गेल्यानंतर त्या स्वरूपाला प्राप्त झाल्यानंतर ते बी पद राहणार नाही. हा पुढचा विषय. पण आधी तिथपर्यंत पोहोचतो. मग काय धारण करायला सांगितले? काय दिले श्री गुरुने आम्हाला धारण करण्यासाठी? चांगलं लक्ष देऊया आपण. काय धारण करायला दिले आमच्याकडे? कशाच काय उपदेश आहे आमच्याकडे? काय उपदेश केलाय श्री गुरुने आम्हाला? तत्वम अशी. तत्वम अशी. काय धारण करायला दिले? ते तत् म्हणजे ते ईश्वर वाचक आहे आणि त्वम म्हणजे जीव वाचक आहे. तो ईश्वर आणि तू जीव दोघे कसे आहात? अशी आहात, एक आहात. आणि ह्या एकत्वाला तू धारण कर आणि पर्यायाने याला धारण करून ईश्वराचं ईश्वरपण बाद कर आणि जीवाचं जीवपण बाद कर आणि उरलेला तो एक आहे तिथे तुझी धारणा शक्ती टिकत नाही. त्या एकाच्या ठिकाणी धारण करणारा आणि धारणा शक्ती दोन्हीही टिकत नाहीत. हो, जयांचा अहम विश्रामे. काय ओवी आहे सुरुवात? येणेची सत्कर्मे अशेष अज्ञान विरमे जयांचा अहम विश्रामे आत्मस्वरूपी. आणि त्याच्यावरती काय करायला पाहिजे त्याच्यासाठी ते सांगितलं. पैसंता सवे वसता योग ज्ञानी पैसता गुरु चरण उपासिता वैराग्यशी. खाली परिणाम सांगितला. येणेची सत्कर्मे. कोणत्या सत्कर्मानी? संता सवे वसता योग ज्ञानी पैसता
गुरुचरण उपासिता येण्याची सत्कर्मे जयांचा अशेष अज्ञान विरमे जयांचा अहम विश्रामे आत्मस्वरूपी. अहमचा विश्राम या 2-3 ज्या भूमिका सांगितल्या ना त्या सत्कर्माने सत्कर्म 3च सांगितलेले आहेत. लक्षात घेण्यासाठी विषय आहे ते थोडं चिंतन केले. हो काय संता सवे वसता 1 नंबरचं सत्कर्म. योग ज्ञानी पैसता 2 नंबरचं आणि गुरुचरण उपासिता 3 नंबरचं. येण्याची सत्कर्मे संपली सत्कर्म याच्यासाठी बरं का याच्यासाठी अहम विश्रामेसाठी ही 3 सत्कर्म सांगितलेली आहे आणि ती आपल्याला आहेत आपल्याकडे. ते काय म्हणतात याला सद्भाग्य म्हणायचं. हे भाग्याचं लक्षण आहे. भाग्य या नावे म्हणजे या नावे भाग्य हे भाग्याची गोष्ट आहे. हे आहे आता आपल्याला उपलब्ध आहे. अहम विश्राम पावला पाहिजे पण अहम विश्राम पावताना ह्या 2 भूमिका पार पाडून विश्राम पावला पाहिजे. सच्चिदानंद पदावर पोहोचून मग विश्रामाला पावला पाहिजे. तसा तर देह पडल्यानंतर बी अहमचा विश्राम होतो पण त्या विश्रामाला काय करायचं ते तर लोक नाही त्याचं बाधवणं नाही त्याचं. आपले काय चिंतन चालू होतं अविवेकाची काजळी. अविवेकाची काजळी परमार्थाचा संसारातले तर सगळे संसारातले इथून तिथून कर्म कशी आहेत सगळी अविवेकाची काजळी. आणि त्यातल्या त्यात मी आणि माझं एका वाक्यात जर सगळं बसवायचं असेल अविवेकाची काजळी तर मी आणि माझं अहम आणि मम. मग तुम्ही कशाला बी अहम म्हणा कशाला बी अहम मी धारण करू दे आणि कशालाही तुम्ही मम म्हणा तिथे तुम्ही अविवेकाची काजळी तयार केली म्हणून समजायची. स्वर्ग अविवेकाची काजळी आहे का नरक अविवेकाची काजळी आहे? स्वर्ग अविवेकाची काजळी आहे का नरक अविवेकाची काजळी आहे? दोन्ही अविवेकाची काजळी. स्वर्गू नरकू या वाटा चोर. कोण चोर आहे? हे अविवेकाची काजळी आपल्याला लक्षात आली पाहिजे. आणि मग भगवंत काय सांग मी काय करतो अविवेकाची काजळी नुसती नाही फेडून अविवेकाची काजळी. आणि ते अविवेकाची काजळी फेडण्यासाठी मी काय करतो विवेक दीप उजळी. मग विवेकाचा दीप आहे ना का आतमध्ये विवेकाचा दीप अगोदरच आहे नाही म्हणायची सोय नाही पण काय झाले त्याच्यावर काजळी आहे बस. विवेक कसा नाही काही खायला तरी तर खातो का आपण? विवेक नाही का आपल्याकडे? आता जेवण केलं की नाही आपण पत्रावळी खाल्ली का चपाती भाजी खाल्ली? आता आपण सगळे जेवलो की काय मस्त गोड जेवण सुंदर. हा काय पत्रावळी खाल्ली का ती प्लास्टिकची ग्लास खाल्ली का पाणी ओतलं? पत्रावळीत आलेलं खाल्लं. पत्रावळीत आलेलं खाल्लं. कशाशी खायचं ते बी ह्याच्याशी ते त्याच्याशी ते जोडून विवेक करून खाल्लं का अविवेक करून खाल्लं? विवेक करून खाल्लं. हे लहानपणापासून आहे. लहानपणापासून शिकलो आम्ही. तेवढ्या बाबतीत पटायचं. विवेकाचा दीप आतमध्ये आहे जन्मताच आहे. मला काय सांगायचं जन्मताच विवेकाचा दीप आहे आमच्यामध्ये नाही कसं. आम्ही केळ खायला दिलं साल खातो का गाबा टाकतो? काय आतलं खातोय आणि बाहेरचं टाकून देतो. आणताना पाहून आणतोय वरचं आणताना पाहून आणतोय खाताना आतलं खातोय. महाराज म्हणजे हुशार पाकिटात घेतो पण आतलं घेतो पाकिट टाकून देतो. मला इकडे पाहिजे सर्व महाराज म्हणजे आपल्याला कुठली पद्धत व्यवस्थित झाला पाहिजे मला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. तुम्ही मला उगीच ओपन केलं. मला असं काही सांगायचं नसतं. विवेकाची गोष्ट विवेकाची असू दे काय हरकत आपली कुठे चालली विवेकाची चालली. विवेक आहे ना ती इकडचं सोडा कुठेही गेलं तर ते बरोबर आपण खोटी आणि खरी नोट दिली काय विवेक करू आपण?
खोटं सोनं खरं सोनं, काय विवेक करू आपण? विवेक आहे, विवेकाचा दीप आमच्याकडे आहे, विवेक आहे, पण त्या विवेकाला इकडे लावायचा आहे. की अविवेकाची जी काजळी आलेली आहे ना, तो काढण्यासाठी तो विवेक दीप उजळायचा आहे. काय केलं सद्गुरुनाथांनी आमच्या? मी अविवेकाची काजळी फेडोनी किंवा मी फेडोनी अविवेकाची काजळी, किंवा मी विवेक दीप उजळी, किंवा मी विवेक दीप उजळूनी अविवेकाची काजळी फेडली. मी आधी लावायचा. मी दोन्हीकडे लावा, मी दोन्हीकडे लागेल. मी फेडोनी अविवेकाची काजळी, मी विवेक दीप उजळूनी, आणि मग योगिया पाहे दिवाळी, साधका पाहे दिवाळी, निरंतर दिवाळी. निरंतर दिवाळी म्हणजे निरंतर जर दिवाळी हवी असेल तर काजळी तयार होतच राहील आणि दीप उजळायचं काम चालूच राहील. दीपाचं उजळणं आणि काजळीचं फेडणं बरोबर चालत राहील. एकदा काजळी काढली आजच्या दिवशी वैष्णव मेळाव्याच्या दिवशी, आता उद्याचं काय करा? उद्याचं काजळीचं काय करायचं? उद्या उद्या क्षणाक्षणाला काजळी आहे ना, ती काय तुमचं मन विचार करायचं थांबलंय का? मनातले संकल्प विकल्प थांबलेत का? आता विवेकाची काजळीचा स्रोतच आहे ना तिथे. पहा कसं आहे ते, असं उठतच राहते, उठतच राहते ते, उठतच. इकडून उठलं विवेक दीप उजळी, इकडून उठलं विवेक दीप उजळी. स्वच्छ काय हेडाकच नाही डोक्यात. कसा आहे येणार संपले, माझ्या लक्षात आहे. नाही नाही संपत, वेळेत संपत. फोटो काढू. ठीक आहे. वेळेचं भान आहे, सांभाळायचं आपल्याला. थोडी ऍडजस्ट करा. मी अविवेक ही ओळी स्वतः. आता पहा, हा मी जो सद्गुरूंच्याकडे जातो हे बरोबर आहे, पण आता जो मी आहे, कारण तुमच्याकडे आता प्रबोधित आहात तुम्ही, आता मला सांगा, श्रीगुरु तर असतातच, राहणारच आहे, त्याचा काही विषय नाही, पण आता मी जर तुमच्या ठिकाणी लावला तर काय होईल? मी फेडोनी माझी अविवेकाची काजळी, मी माझा विवेक दीप उजळी, आणि ते योगी नाही, मी योगिया काय, मी पाहे दिवाळी निरंतर, किंवा मी माझी दिवाळी पाहे निरंतर. काय सांगितलं मी आता? आता श्रीगुरूंच्याकडे जाणारा मी, भगवंताच्याकडे जाणारा मी, आता आपल्याकडे घेतला. मी मी माझी अविवेकाची काजळी फेडली, मी माझा विवेकाचा दीप उजळला, आणि मी माझी दिवाळी निरंतर पाहिली किंवा निरंतर पाहत राहिलो. ही दिवाळी आहे. मी माझी आठवण. मी माझी आठवण. अच्छा ठीक आहे, विसरले जयाचे अंतःकरण. बरोबर बरोबर, तो तुकडा लागतोय तो. काजळी गेली. हो गेली, किंवा ती काजळी गेल्याचं ते लक्षण आहे. काजळी गेल्याचं ते लक्षण आहे. असं मी अविवेकाची काजळी फेडोनी विवेक दीप उजळी. हो, तर योगिया पाहे दिवाळी निरंतर. पहा, आपली दिवाळी आपल्याला साजरी करायची. आपली दिवाळी निरंतर का फक्त लक्ष्मी पूजनाच्या त्या दिवशी, हा ज्याचा त्यांनी विचार करायचा. हे स्वतंत्र. आणि तुमची दिवाळी, मी माझी दिवाळी निरंतर करू शकतो या युक्तीनी. हो, तुका काय बाबांनी सगळ्या युक्तीच्या खोली आपल्यापर्यंत पोहोचवलेल्या आहे. त्याचा विनियोग करणं काही जमत नसेल तर जे महात्म्यांच्या संगतीत तुम्ही आहात त्या महात्म्यांच्या चरणाशी बसून तद्वितीन प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, अशा या विनियोगाने त्यांच्या चरणाशी बसून ही विचारणा करावी. माझा अविवेकच मला कळेना. बरोबर का? माझा अविवेकच मला कळेना. माझी अविवेकाचीच काजळी महाराज मला कळेना. तर विवेकाची दीप उजळण्याचा मी अविवेकालाच विवेक म्हणायला लागलो. माझ्या अविवेकाचंच विवेक म्हणून समर्थन करायला लागलो आणि समाजामध्ये मांडायला लागलो. काय होणार नाही ते. समाजाचंही काय होणार नाही, आपलंही काय होणार नाही. समाजाचं नुकसान नाही होणार, पण आपलं अतोनात नुकसान झाल्याशिवाय राहणार. मी समर्थन करायला लागलो माझ्या अविवेकाच्या काजळीचं. हे बरोबर आहे, हे असंच आहे. असं केलं तर काय होतंय? हा, काय होतंय ते तुझं तू पहा. ते काय आम्हाला सांगता येणार नाही काय होतंय ते. माझी अविवेकाची काजळी मला कळाली पाहिजे. मला अविवेक कळाला पाहिजे, त्याचे परिणाम कळाले पाहिजे, आणि त्याला दूर करण्याची युक्ती आहे विवेक दीप उजळी. काय पहा, आता
एक शेवटचा युक्तिवाद करू पण ओळीची सांगता करू. या देहामध्ये याचा जर विवेक करायचा म्हटला तर यात जो मी आहे त्या मी पर्यंत आपल्याला पोहोचता येईल. बाहेरून आतमध्ये जायची आणि आतल्याला बाहेर काढून व्यापकत्वात आणण्याची युक्ती श्री गुरुने आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे. पहा, थोडस एक 5 मिनिटाची मी तुमचा वेळ घेतो. बाहेरून आतमध्ये जाऊ आपण. इथे दिसलेलं समोर हे तुम्ही आहात का? हे तुम्ही आहात का? हे तुम्ही आहात का? नाही. हे यातलं काहीच तुम्ही नाही. बरोबर. आता तुमच्या वस्तूला हात लावा, मी माझ्या मध्ये लागतो. हे तुम्ही आहे का? कापड तुम्ही आहे का शरीराचं? नाही. बरं. शरीराचा कर्मेंद्रियातला एक भाग घेऊ, हात घेऊ किंवा पाय घेऊ. हात पाय यापैकी तुम्ही काय आहात का? हात पाय नसेल तर तुम्ही राहू शकता की नाही? तुमचे हात पाय नसतील तर तुम्ही राहू शकता की नाही? हात पाय नसलेली आहेत की नाही माणसं? बर. म्हणजे हात नाही मी, पाय नाही मी, बाहेरचं तर मी असायचा काही प्रश्नच नाही. थोडा ज्ञानेंद्रियाकडे जाऊ. डोळा आहे, कान आहे, नाक आहे, जीभ आहे, त्वचा आहे. हे नसलं तरी मी जमतंय की नाही? हे नसलं तरी मी आहे की नाही? तुमचा आणि तुमचे अवयव तुम्ही तपासत का? मी फक्त सांगत आहे. बरोबर. कान ज्याला ऐकायला येत नाही, कान म्हणजे हे नाही बरं का कान. हे कान नाही, हे कानाचं घर आहे. कान ह्याच्या आतमध्ये आहे. डॉक्टर ह्या कानाला तपासतो का ह्याच्या आतल्याला तपासतो? तुम्ही जाताय ना कान दुखायला, ह्याला काय बघतो का त्याच्या आतल्याला बघतो? मग कान आत आहे का कान हे आहे? कान आत आहे. हा कान हे कानाचं घर आहे राहायचं. हा डोळा आहे का ह्याच्या आतमध्ये डोळा आहे? हे डोळ्याचं घर आहे. लक्षात ठेवा. हे नाक नाही, या नाकाच्या आतमध्ये नाक आहे. ऐकण्यानं लक्षात येते ह्याला कान आहे, त्याला म्हणजे त्याला कान नाही म्हणते. कान तर दिसतो ना, नाही म्हणते त्याला कान नाही. डोळ्याला त्या अंगाला त्याला डोळा नाही म्हणतात. डोळा तर दिसतो ना, नाही पण त्याला डोळे नाही म्हणतात. नाक आहे पण त्याला नाक नाही, वास येत नाही म्हणून. त्याला जीभ आहे, चव येत नाही. त्याला त्वचा आहे पण कळत नाही. हे वरच आहे, ती त्यांची राहण्याची घर आहे. वस्तू आतमध्ये सुरक्षित आहे. भगवंताची काय योजना ईश्वराची महाराज बघितलं ना कळतं. कानाच्या आतमध्ये हे घर आहे, घरात कान बसवलेले आहे. घरात डोळा आहे आतमध्ये, या घरात नाक आहे आतमध्ये. ही घर आहेत वरची आणि त्या घरालाच आपण ते म्हणून बसतो. हा कान नाही, कान घर. मग हे जर नसेल तर आपण आहोत की नाही? आपण राहणार आहे की नाही? म्हणजे हे आपण नाही. चालू आतमध्ये बोला. पॉकेट आहे ना, डायरी ठेवायसाठी आहे. तसं हे मेटकरी आहे ना, ते मेटकरी सापडतच नाही ह्याच्यात. काही सापडत नाही ह्याच्यात. तरी मी ह्या मड्याला नादी लावले. काय सांगू? काही सापडत नाही. आणि जाळल्यानंतर तर अजिबातच पत्ता लागत नाही. ज्याला चिखलाने मडवलं आयुष्यभर, जाळल्यानंतर काय राग सुद्धा नाही. काला 4-2 आठवड्यात गेलं ना, काय आहे का? माझ्या माहितीप्रमाणे बाबा राखेचे ढीग लागायला पाहिजे होते. कुठे काय पत्ता नाही. किती माणसं मेली, किती जळाली, काही नाही. कुठे गेली, मेली काय माहिती, काही पत्ता लागत नाही. 100 किलो माती तरी वाढायला पाहिजे होती. पृथ्वी अशी फुगून वर यायला पाहिजे. तिथे आली का? मग पाण्यात गेलं तर पाणी तर वर यायला पाहिजे. प्रकाश गेलो तर प्रकाश तर फुगायला पाहिजे होता. हवा तर बिघडायला पाहिजे होती. आकाश तरी फुगायला, काही झालं नाही ना. काय चमत्कार आहे पहाय होतं कसं. चला तुम्ही दुसरीकडे न्या, वेळ समजा. गाडी आधी मुक्कामाला जाऊ दे पहिले. अशी समोर बसली की इकडे तिकडे काढतात गाडी. जरी गेली तरी आमचं लक्ष असतं ना, फाट्यावर गाडी गेली परत आणायची. हा, तशी आमची गाडी जात नाही मुक्कामाला पोहोचल्याशिवाय. असो कोणाच्या मी सांगण्याने बेल मारण्याने गाडी नाही जात. एखादा तज्ञ असला, महात्मा असला, वजनदार असला तर आम्ही थोडा वेळ घेतो गाडी. तशी घेत नाही आम्ही गाडी. असो काय गाडी मुक्कामाला पोहोचली तर त्यांची सुरुवात होईल. चला आपण कुठपर्यंत आलो होतो आता? आपण सासवडला आलो. नाही सासवडला नाही. आता कुठे चाललाय? प्रवास चालू आहे. विवेकाचं चाललोय. विवेक दी पोहोचलोय. हा बोला. प्रवास पुढे मुक्काम कुठे आलोय? का? ज्ञानेंद्रिय नसलं जमतंय की नाही आपल्याला? जमतंय. चला त्याच्यापेक्षा सूक्ष्म काय खाली प्राण आहे. बरोबर ना?
प्राण हलताना तरी कळतोय, म्हणजे कळतोय ना आपल्याला, हवा कळते ना. ह्याला आधी घेऊया का त्याला आधी घेऊया? प्राणाला थोडं मागे ठेवूया का आपण? प्राणाला मागे ठेवलं ते मेलं तर मग काय झालं? त्याच्या अगोदर त्याच्या बाजूने त्याला घेऊया. याच्यापेक्षा सूक्ष्म मन नसेल तर जमेल का? मन नसेल तर तुम्ही असाल का नाहीच? मरालच म्हणा बोल. हा, मन नसले तर मी आहे ना तुम्ही. बुद्धी नसली तरी मी बुद्धिमंद बुद्धी नसलेले आहेत का? गेले आहेत. कोण आहे काय माहिती बुद्धिमंद? कोण आहे काय माहिती बुद्धिमंद? सांगून सांगून थकले संत तरी कळलं. असं चला, बुद्धी विना मी आहे. आता इथे अनुभव करा. चित्त चित्त आताच किती वेळा गेला असेल तुमचं कुठं कुठं. आता एवढ्यात गेलो तर ना, खरं सांगा कुठे कुठे जाऊन आलं सगळ्यांचं सांगा ना. गेलो तर की नाही? मंदबुद्धी शोधायला. आणि तरी मी तुम्ही होते की नाही इथं? चित्त गेलं तरी ते आलं गेलं तर जमतंय, ते नसलं तरी जमतंय. आणि अहम तुमचा मी नसतं चालेल, जाणीव राहणार नाही ना. मी आणि प्राणाला थोडं मागे ठेवू. हे चित्त बुद्धी मन ह्याच्याशिवाय आहे, ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय शिवाय आहे. आता थोडस प्राणाचा विषय घेऊ आपण. प्राण हलतोय की नाही? प्राण सगळ्यांचा हलतोय की नाही? प्राण नसला तर तुम्ही असणार आहे का नसणार आहे? लाकडे जाणार प्राण नसला तर तुम्ही असणार आहे का नसणार आहे? प्राण गेल्यावर कुठनं आणावं? बरोबर आहे. प्राण गेल्यानंतर देह मरेल का तुम्ही मराल? प्राण गेल्यावर देह मरेल का तुम्ही मराल? तुम्ही पण विवेक दीप उजळी. विवेक उजळ. बर, प्राणामुळे तुम्ही आहे का तुमच्यामुळे प्राण आहे? महाराज थोडं मला सहकार्य करा. प्राण चालल्यामुळे तुम्ही जिथे आहात का तुमच्यामुळे प्राण जिवंत आहे? 10 मिनिटं थांबतो, निर्णय करून मग सांगा. लगेच निर्णय लागत नाही त्याचा. हा सांगा. काय काय म्हणले महाराजांनी? ओळी दिली. म्या बोलविल्या वेदू बोले. हा, म्या चालविल्या. हा, पुढे सांगा. म्या हलविल्या. कोण आहे मी? कोण आहे? प्राणाला हलवणारा कुठे आहे? कोण आहे? कोण आहे प्राणाला हलवणारा? तुमचा प्राण हो, आमचा प्राण नाही. ज्याचा त्याचा प्राण हलवणारा कोण आहे? त्याच्या आतमध्ये मग प्राण तुमच्यामुळे त्या मी मुळे हलतोय का प्राणामुळे मी जिवंत आहे? चांगला विचार करा. चांगला बाबा सांग जरा बारीक विचार करे, सूक्ष्म विचार कर जरा चांगला. हा, कोणामुळे कोण आहे? तुम्ही हलवल्यामुळे प्राण हलतोय का प्राणानेच हलतोय? हा, मी हलविल्या. प्राण हलताना दिसतोय का हलवणारा दिसतोय? प्राण हलताना दिसतोय का हलवणारा दिसतोय? बोला ना. हलवणारा दिसत नाही. हा, म्हणजे नाहीच. हलवणारा दिसत नाही म्हणजे नाहीच. स्वतःच्या अस्तित्वाला आहे आम्ही नाही कसं काय? प्राण नसताना सुद्धा तुम्ही आहेच, आणि प्राण हलतोय तेव्हा मी आहेच. प्राणाशिवाय मी आहेच. प्राणाशिवाय मी आहे, इतर सर्वांशिवाय मी आहे, आणि मी शिवाय मी आहे. एवढा कटका मिटून कुंडली. हा एक मी जो आहे हा प्रतिबिंबित आहे, त्याला चिदाभास म्हणायचं, त्याला जीव म्हणायचं. मग जीव असेल तर तुम्ही आहे का जीव नसेल तरी मी तुम्ही आहे? एवढा फक्त कटका मिटवा. जीव नसेल तरी
आरसा बघता की नाही दररोज? आरसा बघता की नाही? बघतो सांगा ना, तुम्हाला काय पैसे पडतात सांगा ना. बघतोच ना आपण, बरोबर की नाही? मग आरशात दिसतोय तेव्हाच असता का आरसा पालथा घातल्यामुळे बी हाय? आरशातला एक मी आणि आरशाच्या समोर उभं राहिलेला बी एक मी. खरा कोणता मी? समोर उभा राहिलेला खरा मी आणि आरशात दिसलेला खोटा. आरशामुळे प्रतिबिंबित झालेला, आरशामुळे प्रतिबिंबित झालेला तो जीव आणि आरशाशिवाय बिंबस्वरूप असलेला तो आत्मा, तो परमात्मा. आणि तो मी त्या जीवाशिवाय बी, त्या प्रतिबिंबाशिवाय बी, प्राणाशिवाय बी, अंतःकरण पंचकाशिवाय बी, ज्ञानपंचकाशिवाय बी, प्राणपंचकाशिवाय बी, कर्मेंद्रिय पंचकाशिवाय बी, विषय पंचकाशिवाय बी मी जो असणारा तो मी स्वयं सिद्ध आहे. आरसा फुटला तरी मी आहे. आणि आरसा कधीच नाही बघितलेले सुद्धा आहेतच. आणि आरसा रोज बघणारे बी आहेतच. लक्षात ठेवा. असा विवेक दीप उजळी, असा विवेक रोजच्या रोज करता येईल की नाही? अरे याच्याशिवाय मी आहे, याच्याशिवाय मी आहे, याच्याशिवाय मी आहे, याच्याशिवाय मी, हे गेलं तरी मी आहेच आणि असलं तरी मी माझ्या असलेपणाला कधीच धक्का लागला. निरंतर आहे. मी निरंतर आहे. मी वासुदेव तत्वता. मी सर्व काळी सर्वत्र सर्व काळी असतो. सर्व ठिकाणी आहे, सर्वत्र सर्व देही. विश्वात्मक तू पाहि चैतन्य सर्वांच्या ठिकाणी, सर्वत्र सर्व काळी, सर्व ठिकाणी, सर्व काळामध्ये, देश काल वस्तू भेद रहित. कसा आहे? देशाने व्यापक आहे, वस्तूने अधिष्ठान आहे आणि काळाने नित्य आहे. काळाने कसा आहे? नित्य आहे. वस्तूने अधिष्ठान आहे आणि देशाने व्यापक आहे. असा व्यापक असलेला मी, असा विवेक दीप उजळी, अविवेकाची काजळी फेडी, अंतःयोगी पाहे दिवाळी निरंतर. झालेली सेवा पंढरीश परमात्मा पांडुरंगाच्या चरणी, सद्गुरुनाथांच्या चरणी, तुम्हा सर्व संत मातांच्या चरणी सेवा समर्पित करू शकला. पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सद्गुरुनाथ सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय. सद्गुरुनाथ सच्चिदानंद रामदास भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. संत सोपान देव महाराज की जय.